नमस्कार, आपण पाहत आहात डीसी न्यूज मराठी. मी आहे आपल्या संगतीत दिव्या. संजय राऊत यांची मोदी सरकारवर हल्लाबोल. पत्रकार परिषद घेण्याची मागणी संजय राऊत यांनी केली. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर जोरदार टीका केली आहे. राऊत म्हणाले, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी कधीही विरोधी पक्ष फोडण्याचा प्रयत्न केला नाही. मात्र आजच्या काळात लोकशाही संस्थानावर दबाव टाकला जात असल्याचे दिसत येतं. त्यांनी सांगितले की अटल बिहारी वाजपेयींसारखे नेते नेहरूंवर उघडपणे टीका करत होते, तरीही त्यांच्या पक्षाला किंवा संघटनांना लक्ष करण्यात आले नव्हते. राऊतांनी पंतप्रधान मोदी गेल्या 12 वर्षाच्या कारभाराची हिशोब जनतेसमोर मांडण्याचा पत्रकार परिषद घ्यावी लागेल अशी मागणी केली. त्यांनी आरोप केले की मोदी यांनी पंतप्रधान झाल्यापासून एक खुली पत्रकार परिषद देखील घेतली नाही. देशातील लोकशाही, निवडणूक आयोग आणि इतर घटनात्मक संस्थांवर दबाव वाढवल्याचे आरोप केले. नेहरूंच्या कार्याचे उल्लेख करताना त्यांनी सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग, LIC, IT आणि तेल कंपन्यांच्या स्थापनेचा संदर्भ दिला. मोदी सरकारने देशासाठी नेमके काय केले असे उत्तर जनतेला मिळालेच पाहिजे, असे राऊत म्हणाले. याविषयी राम मंदिरच्या दानपेटीतून 5 कोटी रुपये चोरी झाल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. त्यांच्या वक्तव्यामुळे राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. बघूया या घडामोडीत पुढे काय होतं. आता थांबूया इथेच. पाहत रहा डीसी न्यूज मराठी. थांबूया इथेच.